नमस्कार. लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे. फलटण येथील वन विभागाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये गेल्या काही महिन्याभरापूर्वी या ठिकाणी जे विदेशी प्रजातीची झाडे होते ते 600 झाडे या ठिकाणी हटवण्यात आली होती. यानंतर मात्र अटल घन वन प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी 1.5 हेक्टरच्या परिसरामध्ये जवळजवळ 45,000 झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात येणार असून या ठिकाणी आज महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी बेडखेळ सर यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार, सामाजिक संस्थेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आपण ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी बेडखेळ आहेत. सर, काय सांगाल आजच्या या प्रकल्पाबद्दल? मेळावाक्य पद्धतीनं 4,000 झाडांचा हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होतो आहे. 45,000. हां, तर ते फलटण तालुक्याचे हरित क्रांती होण्याच्या दृष्टीने वन खात्याने उचललेलं हे पहिलं पाऊल आहे. हे अतिशय चांगलं आहे. निकिता मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने हा फक्त फलटण शहरात नव्हे तर आपण हा सगळा फलटण तालुक्यामध्ये राबवावा. म्हणजे फलटण तालुक्यामध्ये ज्या टेकड्या आहेत, किल्ले आहेत वगैरे या सगळ्या ठिकाणी तो राबवला तर निश्चितपणे फलटण तालुका हिरवागार व्हायला काही वेळ लागणार नाही. या ठिकाणी दैनिक पुढारीचे फलटण तालुका प्रतिनिधी पोपटमेंट सर आहेत. सर, काय सांगाल या प्रकारे? वृक्षारोपण ही खरं तर काळाची गरज आहे आणि वन विभागाकडं याच आशेनं पाहिलं जातं की समाजापुढं वृक्षारोपण करून आदर्श निर्माण करावा. वन विभाग केवळ आता वृक्षारोपण करून थांबणार नाही तर वृक्ष संवर्धन ही वन विभागाची जबाबदारी आहेच आणि ती अत्यंत व्यवस्थितपणे पूर्ण पार पाडून एक आदर्श निर्माण करून समाजापुढं की समाजानं वृक्षारोपण नव्हे तर त्याबरोबर वृक्ष संवर्धनही करावं. आणि या ठिकाणी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम जवळपास 45,000 झाडं या ठिकाणी लागली जाणार आहेत. म्हणजे या ठिकाणी एक वन विभाग हा वनराई म्हणजे जंगलाचाच भाग तयार करणार आहे आणि फलटणकरांच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. वन विभागानं संपूर्ण तालुक्यामध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवल्यास एक फलटण तालुका हरितमय व्हायला वेळ लागणार नाही. या ठिकाणी दैनिक लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी विकास शिंदे सर आहेत. सर, काय सांगा? हा अतिशय सुंदर प्रकल्प आहे. जपानी शास्त्रज्ञ मियावाकी यांच्या कल्पनेतून हा तयार झालेला प्रकल्प आहे आणि फलटण तालुक्यात हे मला वाटतं 3 प्रोजेक्ट 40,000 झाडांचे तयार केले जात आहेत. वन विभागाचं अतिशय कौतुक आहे. त्याच्याबरोबर संस्था आहे तिथं नेचर अँड वाईल्ड लाईफ संस्था आहे. परत ग्लोबल अर्थ फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. त्यांच्याबरोबर वकील फेडरेशन आहेत आणि आम्ही सगळे पत्रकार बेडखेळ सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही मदत करू. आज लावलेली झाडं आपल्याला पुढच्या वर्षी अतिशय सुंदर बघायला मिळतील आणि एक हिरवा श्वास वेगळ्या पद्धतीनं आपण घेऊ. ज्यांच्या नेतृत्वाखाली अटल घन वन प्रकल्प हा राबवण्यात येत आहे त्या वन परिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर मॅडम आहेत. मॅडम, काय सांगा? आज आपण या ठिकाणी 1.5 हेक्टर क्षेत्रामध्ये सुमारे 45,000 देशी वृक्षांची लागवड करत आहोत आणि आज आपण या वृक्ष लागवडीला प्रारंभ केलेला आहे. तर आज जे चित्र या ठिकाणी दिसतंय या रोपांची हाईट ती पुढच्या वर्षी याच तारखेला बघायला आपण सर्वजण उपस्थित राहावे अशी मी आजच तुम्हाला आमंत्रण, त्याचं निमंत्रण सगळं जे काय आहे ते आजच देत आहे. या रोपणाची पुढच्या वर्षी याच तारखेला जी हाईट असेल किंवा जे घनदाट जंगल तयार होईल ते बघताना सर्वांना खूप म्हणजे हिरवगार हा सगळा सौंदर्य हिरवाईनं सजलेला दिसेल आणि ते बघताना खरंच आपल्याला ते नयनचं दृश्य खूप सुंदर असेल आणि ते पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी पुन्हा उपस्थित राहावं अशी मी विनंती करते. यापूर्वी या ठिकाणी 600 विदेशी प्रजाती होती. त्या हटवण्यात आल्यानंतर विविध प्रसिद्धी माध्यमामध्ये यावर भडीमार व्यक्त करण्यात आला होता. काय सांगा? या ठिकाणी ग्लिरिसिडिया ह्या एक विदेशी प्रजाती होती. तर त्या प्रजातीमध्ये कोणताही वन्य प्राण्यांचा अधिवास होत नाही हे संशोधनातून सिद्ध झालं. ही फार वर्षापूर्वीची ग्लिरिसिडिया ही जात लावली होती आणि आता जे काही आमचं वर्किंग प्लॅन राहतो 10 वर्षाचा तर त्यामध्ये ती प्रजाती दरवर्षी थोडी प्रजाती काढून त्यामध्ये एक देशी प्रजातीची लागवड करून तिथं एक वन्य प्राण्यांचा अधिवास निर्माण करण्याचे उद्दिष्ट वन विभागानं घेतलेले आहे आणि तेच साध्य करण्याचा प्रयत्न फलटण वन विभाग करत आहे. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट कांचन कुनोच्या खरात आहेत.
थोडक्यात सांगा मॅडम काय. सर्वप्रथम वन विभाग निकिता मॅडम आणि त्यांचा पूर्ण स्टाफ त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की आपण म्हणतो की वृक्षवल्ली आमस्वरे वनचरे पक्षी ही गाते सुस्वरे. ही वृक्षांची जेव्हा लागवड होईल त्याचं संगोपन होईल तेव्हाच जे वातावरण असेल ते खरोखर म्हणजे कौतुकास्पद असेल आणि अशीच वृक्ष लागवड आणखी जास्त प्रमाणात व्हावी, त्याचं संगोपन व्हावं, देशी जाती जास्तीत जास्त प्रमाणात लावून ते जगवण्यात याव्यात. ही आणखी असेल की म्हणजे फक्त एवढंच नाही तर अजून वन विभागाचा जेवढा एरिया आहे तो पण त्यामध्ये घेतला जावा. आणि ह्याबद्दल पुन्हा तुम्ही जो उपक्रम करताय त्याबद्दल कौतुक आहे आणि कधी काय गरज पडली तर आम्हाला सगळ्यांना सांगा, आम्ही सगळे तुमच्यासाठी सहकार्यासाठी आहोत. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी सातारा न्यूजचे फलटण तालुका प्रतिनिधी राजेंद्र बोंद्रे काका आहेत. सर काय सांगा. आजचा हा जो उपक्रम आहे हा वनविभागाचा खरोखर फार कौतुकास्पद आहे आणि तसं पाहिलं तर हा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यातून पर्यावरणाचा समतोल तर राखला जातोच, परंतु दुसरी गोष्ट अशी की जो नैसर्गिक अधिवास आहे पशुपक्षी प्राण्यांचा तो सुद्धा याच्यातून उत्तम रीतीने संवर्धन केलं जाईल. आणि मागच्या वेळी आता आपल्या बोटकर मॅडम सांगितलं की जो मागच्या वेळी जो एक झाडांचा प्रकल्प होता तो तुम्ही काढला, त्याचं कारण हा गिलिसिडिया, तर त्याचं कारण असं की तो बाकीच्या नैसर्गिक प्राण्यांसाठी त्याचा आदिवास इथे होत नव्हता आणि आता हा प्रकल्पातून आदिवास होईल. आणि हे मियावाकी पद्धतीचं जे आता नवीन जे आलेलं आहे तुमचं वृक्ष संवर्धनाचं कल्चर, तर याच्यातून काय तुम्हाला फक्त जंगल उभं करायचं की जेणेकरून त्या प्राण्यांनाही त्याचा हे होईल, उपयोग होईल आणि एक पर्यावरण समतोल ऑक्सिजनचं प्रमाण आणि ही नैसर्गिक झाडी सगळी प्रजाती आहेत. तर हा कौतुकास्पद उपक्रम आहे. अशा प्रकारचे उपक्रम इथे फलटण तालुक्यात फलटण शहरात राबवले जावेत. कारण माझ्या माहितीनुसार फलटण तालुक्यात वन विभागाला भरपूर क्षेत्र नाही का सर शिल्लक आहे आणि तुमच्या वन विभागाला फलटणच्या ते एक प्रकारचं चॅलेंज आहे. तुम्ही किती काम कराल तेवढं कमीच पडेल एवढं ते आहे. आता कसं आहे कुठल्याही शासकीय ह्याच्यामध्ये 3 वर्षाचे पाहुणे असता तुम्ही आम्हाला मान्य आहे, पण त्या 3 वर्षाच्या तुमच्या पाहुण काळामध्ये तुम्ही जेवढं जास्तीत जास्त फलटणला काय देता येईल ते आपल्या माध्यमातून द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी बर्गे साहेब आहेत. साहेब बोला. थोडक्यात बोला. वनविभागाचा हा फार चांगला प्रकल्प आहे आणि हे जे नवीन झाडाचं हां तुम्ही सोडा. बस तर हे फार चांगला उपक्रम आहे आणि ह्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनाही सहभाग करून घेतलं आणि लोकांची तयारी आहे. बरेचसे NGOज आमच्यासारखे लोक आहेत की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट की मदत करायला किंवा यांच्याबरोबर काम करायला तयार आहे. वन विभागाचं फार चांगलं हे कौतुकाचं काम आहे. निकिता मॅडमचं आम्ही खूप आभार मानतो की त्यांनी हे वेगळ्या प्रकारे चालू केलेलं आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी वन विभागाला नेहमीच सहकार्य लाभतं हे असं मंगेश कर्वे सर आहेत. सर बोला. आज या ठिकाणी आपण जो वृक्ष लागवडीचा जो प्रोजेक्ट आहे मियावाकी त्या ठिकाणी आज जमलेलो आहोत. या ठिकाणी कमी जागेमध्ये जास्त झाडं लावून झाडांमध्ये एक स्पर्धा निर्माण करून झाडाची जी वाढण्याची क्षमता आहे ते वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात आणि असंच आम्हाला सहकार्य करा ही तुम्हाला एक सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण पाहिलंच या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी बेडकेळ आणि फलटणमधील अजय माळवे साहेब असतील, राजेंद्र बोंद्रे असतील, विकास शिंदे असतील, पोपट बिंड असतील, असे विविध सर्व पत्रकार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज अटल वन घनप्रकल्पाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला असून त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे. आपण या ठिकाणी पाहतोय. कोण बोलत आहे मॅडम? या तुम्ही मॅडम तुमची ओळख सांगा आणि या उपक्रमाबद्दल सांगा. या उपक्रमाबद्दल आता मेवाकी गार्डनिंग आहे एवढं मला माहिती आहे. बाकीचं तर म्हणेल की आता याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रजातीचे झाडं लावलेत. त्याच्यामध्ये आता आम्ही NWWS म्हणजे नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीकडून आम्ही त्याच्यामध्ये ॲड केलेली झाडं जी आहेत ती म्हणजे कौशी आहे, देवसावर, काटेसावर आहे, घोस्ट्री आहे, तेंदू आहे, भेडा आहे, अशी झाडं आम्ही याच्यामध्ये दिली आहेत. आता ती लावली आहेत म्हणजे ही पद्धत जी काय आहे मेवाकी गार्डनिंग ती आम्ही पहिल्यांदाच बघतोय म्हणजे पहिल्यांदाच ऑब्झर्व करतोय. सो याच्यामध्ये काय काय असतं काय नाही ते आता आम्ही पण याच्यासोबतच एक्सपेरिमेंट जे काय असेल ते एक्सपिरियन्स करणार आहोत. फलटणमध्ये कुठेही वृक्षतोड होत असताना आपण त्याला विरोध करता
ते पाहताना आम्हाला दिसतं. मात्र या ठिकाणी आता वृक्षारोपण होतं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये 45,000 वृक्ष लागवड या ठिकाणी होणार आहे. हां, तर तेच की म्हणजे मला हे छान वाटतंय की बाबा वृक्ष आपण नवीन लावतोय, पण दरवेळेसप्रमाणे माझं यावेळेस पण हेच म्हणणं असणार आहे की आपण जे आपल्याकडं आधीची झाडं आहेत ती पण टिकवलीच पाहिजेत. असं नाही की आधीची झाडं काढून टाकायची आणि मग नवीन झाडं लावायची. आपल्याकडं जे काही नैसर्गिक सोर्सेस आहेत ते आपल्याला ठेवायचेत, वाचवायचेत, जतन करायचेत आणि मगच आपण पुढच्या स्टेपला जायचं आहे. म्हणजे जे काही आपण आत्ता झाडे लावतोय तसं. धन्यवाद. नेहमीच वन संवर्धन होत असताना, वृक्षारोपण होत असताना फलटणमध्ये कार्यरत असतात ते मधुजी कॉलेजचे माजी प्राचार्य सर आहेत. सर काय नमस्ते. पहिल्यांदा मी खरं तर बोटकर मॅडमचं अभिनंदन करेन, कारण ही ज्याला ग्लिरिशियरीची झाडं काढली त्याला बरीच टीका त्यांच्यावरती झाली आणि ती टीका करायला आम्हीसुद्धा होतो. परंतु आज हे स्वरूप जर बघितलं, मियावाकी जंगल उभं राहते आणि माझ्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट अशी आहे की माझ्या घराच्या जवळ आहे ती. हे 200 मीटर अंतरावर माझ्या घरापासून आहे. त्यामुळं माझा यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असणार आहे ही झाडं पुढं संवर्धन करण्यासाठी. नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी, रोटरी क्लबचे पदाधिकारी सगळे इथं आम्ही उपस्थित आहोत. एक चांगला उपक्रम पर्यावरण शुद्ध करणारा हा जो हातात वन विभागाने घेतला आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि जिथं कुठं वन विभागाला मदत आमची लागणार त्या ठिकाणी त्यांनी कधी आम्हाला हक्काने बोलवावं एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो. सुरुवातीच्या वेळेस ज्यावेळेस येथील जी विदेशी प्रजाती होते ज्यावेळेस हटवली त्यावेळेस आपण प्रतिक्रिया दिली होती. हो. आज वृक्ष लागवड होते, जवळ 45,000 वृक्ष लागवड या ठिकाणी होणार आहे. नाही, संख्या महत्त्वाची तर आहेच, परंतु सुरुवातीला जी काही परदेशी झाडं आहेत ती काढून टाकायचं शासनानेच ठरवलेलं आहे. कारण या झाडाचा पर्यावरणाच्या दृष्टीने काहीच उपयोग नाही. आणि ग्लिरिशियरीची पानं पडल्यानंतर जमीन सगळी खालची अल्कलाईन होत होती आणि त्यामुळं ती कुजलं तरी त्याचा काहीच फायदा होत नव्हता आणि म्हणून ती झाडं काढावीच असं ठरलं होतं. परंतु आता जो नवीन प्रकल्प उभा राहणार आहे की 2 वर्षामध्ये ही झाडं किमान 15 ते 20 फुटाच्या दरम्यान जातील. सुदैवानं इथं बोर काढलेला आहे, बोरलाही 3 इंची पाणी लागलेलं आहे आणि त्यामुळं निश्चितपणे ही झाडं इथं वाढतील आणि बोटकर मॅडमचं नाव या फलटण वन विभागाच्या इतिहासामध्ये कायमचं कोरलं जाईल याची मला 100% खात्री आहे. धन्यवाद. या ठिकाणी नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीचे सदस्य आहेत. तर आम्हाला इथं ज्यावेळेस हे मेवाकी गार्डनिंगचा कॉन्सेप्ट घेऊन इन्व्हाइट केलं फॉरेस्ट डिपार्टमेंट फलटणने आणि जे इनिशिएटिव्ह RFO मॅडम आहेत, बोटकर मॅडम, त्यांना जो घेतलेला आहे तर तो खूप अतिशय कौतुकास्पद आहे. महत्त्वाची ही गोष्ट असते की जसं आपण अन्नहार किंवा आपण जेवण करतो त्यावेळेस आपल्याला एक ठराविकच जर का जेवण अन्न जर आपल्याला दिलं गेलं तर त्यांना आपल्या शरीराचं तसं आरोग्य व्यवस्थित राहत नाही. त्याचप्रमाणे जसं आपण आसपास बघत असाल की पूर्वीचं जे इथं वृक्षारोपण झालेलं आहे त्याच्यामध्ये शक्यतो जास्त करून एकाच प्रजातीची किंवा कमी प्रजातीची झाडं होती. तर हे जे विविध त्यांना 60पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातीची जी झाडं लावलेली आहेत आणि हे जे धोरण ठेवलेलं आहे हे अतिशय चांगलं आहे. जेणेकरून आज फक्त आपण बघतोय की इथं झाडं वाढतील, हिरवळ होईल, निसर्गाला चांगला फायदा होईल. पण दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की व्हरायटी ऑफ जे प्लांट्स आहेत ते अगदी कीटक असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, इतर बाकीचे जे त्यांच्यावर अवलंबून प्रत्यक्षरित्या मोठे सजीव असतात तर त्यांच्यासाठी ही बेनिफिशियल असणार आहे. हे झाड सगळीकडं एकाच प्रकारे नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे वाढणार आहेत आणि त्या सगळ्या झाडांचं प्रत्येक वेगवेगळ्या सजीवांना फायदा होणार आहे. धन्यवाद. बोलताय पण तेच जे नेचर अँड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन. पहिल्यांदा तर मॅडमचं खरंच अभिनंदन आहे की त्यांनी एवढं मोठा प्रोजेक्ट फलटण शहरामध्ये जो राबवला आणि ते झाडं जगवण्यासाठी त्यांची जी धडपड आहे आम्ही प्रत्येक वेळी बघत असतो. आम्ही वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींसाठी मॅडमशी संवाद साधत असतो, भेटत असतो. त्यांची जी पर्यावरणाप्रती असणारी धडपड आहे आणि त्यांचं जे फलटणसाठी असणारे योगदान आहे ते खरंच खूप मोलाचं आहे. आज मी आमच्या संस्थेच्या माध्यमातून मॅडमने आम्हाला म्हणजे इथं संस्थेला आमच्या इन्व्हाइट केलं झाडं लावण्यासाठी. आम्ही हा उपक्रम वारंवार आमच्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी फॉरेस्ट क्षेत्रामध्ये घेत असतो वृक्षारोपणाचा. त्यामध्ये आमचा एकच कन्सेप्ट असतो की आपली देशी झाडं लावली पाहिजेत आणि देशी झाडं वाढवली पाहिजेत. त्याच पद्धतीनं आम्ही पण ज्यावेळी हे मियावाकी गार्डनिंगचा हा प्रोजेक्ट मॅडमने आम्हाला पण सांगितला की असं असं आपण करतोय, या ठिकाणी आपण प्लांटेशन घेतोय, त्यावेळी आम्हीसुद्धा मॅडमला एक रिक्वेस्ट केली की या ठिकाणी सुद्धा देशी झाडांचं मॅक्झिमम प्लांटेशन
प्लांटेशन व्हावं आणि मॅडमने सुद्धा ते डोक्यात घेऊन त्या गोष्टी लक्षात घेऊन आपली जी देशी झाडं आहेत ते बऱ्यापैकी ज्या प्रजाती 60पेक्षा जास्त प्रजातींचे वृक्षारोपण इथं होतं आहे त्याच्यात जवळपास 90%पेक्षा जास्त देशी झाडं आहेत आणि त्याबद्दल सुद्धा मी मॅडमचा आभारी आहेत की आपल्या फलटण शहरामध्ये अशा देशी झाडांचं मियावाकी गार्डनिंगचा प्रोजेक्ट उभा राहतो आहे आणि ते आपल्याला सगळ्या फलटणकरांना एकच आहे माझ्या संस्थेच्या वतीने आव्हान की अशा पद्धतीचं वृक्षारोपण जरी कुठं झालं तरी ते वृक्षारोपण न करता आणि त्या वृक्षारोपणाला नुसतं येऊन फोटो काढण्यापेक्षा ते जगवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. प्रत्येकाने, मी म्हणत नाही की प्रत्येकाने इथं येऊन श्रमदान करा, पण छोट्या छोट्या मार्गातून सुद्धा आपण ते वृक्ष वाचवू शकतो. जसं की आपण ज्यावेळी फिरायला जातो, बाहेर पडतो घरातून, पाण्याची बॉटल आपण घेतो आणि थोडंसं पाणी पिऊन ते पाणी वेस्ट असंच टाकून देतो. तेच जर पाणी शेजारी कुठंतरी असणाऱ्या प्लांटेशन झालेलं असेल किंवा एखादं झाड असेल त्याच्या बुंद्यात, त्याच्या बुडक्यात ओतलं तर त्या झाडाला त्याचा निश्चितच फायदा होईल. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जरी फलटण नागरिकांनी त्या स्वतःमध्ये अवलंबल्या तर नक्कीच फलटण हिरवगार होईल. धन्यवाद सर. या ठिकाणी पर्यावरण प्रेमी आहेत सर, काय सांगा? हा वनविभागाने राबवलेला जो प्रकल्प आहे त्यात आम्हाला रोटरी क्लबला पण सामावून घेतलं, त्याबद्दल आम्ही वनविभागाचे आभार मानतो आणि असे उपक्रम वारंवार व्हावेत जेणेकरून इथे फलटणमध्ये हरित क्रांती निर्माण होईल, याबद्दल मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळजवळ हा 1.5 एकर क्षेत्राचा परिसर आहे आणि या ठिकाणी पूर्वी ग्लिसर्डिया ही विदेशी प्रजात होती, जे 600 झाडे होते ती हटवण्यात आली आणि त्यानंतर मात्र आता अटल घन वन प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी 45,000 देशी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे आणि याचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. फलटण वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी बेडक्या यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ या ठिकाणी होताना आपल्याला दिसला आहे. लोकशाही भारत, सागर चव्हाण, फलटण.